नमस्कार मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये बघत असलेली जी शेळी आहे ती आता थोड्याच वेळात व्यायला झाली आहे. 1 ते दीड तासात त्याची डिलिव्हरी होऊ शकते. तर शास्त्रोक्त पद्धतीने शेळीची डिलिव्हरी आपण कशाप्रकारे करायला हवी किंवा त्यावेळी कुठली काळजी आपण घ्यायला हवी. डिलिव्हरी किटमध्ये कुठल्या वस्तू आपल्याकडं प्रायमरी सोर्स म्हणून असायला हव्यात. तर याविषयी आपण माहिती बघणार आहोत. तर चला तर बघूया. तर माझ्या डिलिव्हरी किटमध्ये जे आहे ते आता तुम्ही बघू शकता. हे टिंक्चर आयोडीन आहे, जे आपण नाळ कट केल्यानंतर त्यावरती लावण्यासाठी वापरणार आहोत. त्यानंतर एक नवीन ब्लेड पण आपण ज्याला घेतलं आहे, जे आपण नाळ कट करण्यासाठी वापरू. आणि दोरा आहे, पक्का दोरा घ्यायचा आहे नाळ बांधण्यासाठी. तर हे जे टिंक्चर आयोडीन जे आहे ते तुम्हाला आपल्या वैद्यकीय मेडिकलमध्ये कुठेही मिळू शकतं. आणि कमी क्वांटिटी पाहिजे असेल तर ही छोटी बॉटल पण तुम्ही घेऊ शकता. त्याची किंमतही कमी आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये शेळीची वेण्याची वेळ आता झालेली आहे. शेळी खाली बसल्यानंतर तुम्ही मागच्या साईडने बघू शकता. जसं शेळी कळा घ्यायला लागते तसं जे करडू आहे किंवा ते बकरू जे आहे ते हळूहळू बाहेर यायला लागतंय. असं पाण्याचा फुगानंतर बाहेर आल्यानंतर तर आपण जर हा व्यवस्थित फोडला तर आतलं जे बच्चा जो आहे, बकरू जे आहे ते बाहेर यायला थोडं सोपं होतं तिलाही. तुम्ही बघू शकता बकराचे आहे जे पुढचे पाय आणि डोकं हे अगोदर बाहेर येत असतं. तर जेव्हा ते तुम्ही व्यवस्थित बघू शकता त्यावेळेस त्यांना पकडून पुढचे पाय जे आहे ते पुढचे पाय जे पकडून तुम्ही काशीच्या साईडनं खाली ओढायचे आहेत, हळूवार ओढायचे आहेत, जेणेकरून शेळीला तुम्ही थोडाफार सपोर्ट करू शकतात बकरू बाहेर टाकण्यासाठी. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता की हळूहळू बकरू बाहेर आलं आहे थोडंफार आणि आपण काशीच्या साईडने बाहेर ओढून घेतलं आहे त्याला. आणि बाहेर काढल्याबरोबर त्याच्या डोळ्यावरील आणि नाकावरील, तोंडावरील जे घाण आहे, चिकट स्त्राव तुम्ही बघू शकता, पडदा आहे तो काढून घ्यायचा आहे अगोदर व्यवस्थित. आणि नंतर त्याची एक नवीन जे ब्लेड पान आपण जे घेतलं आहे त्या नवीन ब्लेड पानने त्याची नाळ आपण कट करणार आहे. तुम्ही बघू शकता नवीन ब्लेड पेन मी हातात घेतलं आहे. व्यवस्थित हळूवार त्याची नाळ कट करायची, जेणेकरून नाळ कट केल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित पक्क्या दोऱ्याने किंवा धाग्याने बांधू शकतो. व्हिडिओमध्ये बघू शकता कशाप्रकारे नाळ कट केली आपण त्याची. आणि त्याला धाग्याने आपण बांधणार आहोत. त्याचा फायदा हा होतो मित्रांनो की नाळेतून आत जाणार जे विषाणू आहेत, जे पुढे घातक ठरू शकतात बकरांसाठी, ते जाणं बंद होतं. आपण जर नाळ व्यवस्थित बांधली नाही, त्यात हवा गेली किंवा काही विषाणूंचा शिरकाव झाला तर कालांतराने काय होतं, 1-2 महिन्यानंतर जेव्हा बकरं आपली चालायला वगैरे लागतं त्यांचे ऑटोमॅटिक गुडघे सुजू लागतात. आणि त्यात पाणी होऊन कालांतराने ते लंगडायला लागतात. मग तो त्रास भविष्यात जास्त वाढू शकतो. त्यासाठी ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर आपण व्यवस्थित नाळ वगैरे बांधली आहे त्याची आणि बकराला पण शेळीजवळ ठेवलं आहे क्लीन करण्यासाठी. तर शेळी जी आहे ती चाटून बऱ्यापैकी बकराला स्वच्छ करते. तर आपण नाळ बांधल्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्या हातात जे आहे ते टिंक्चर आयोडीन मी घेतलं आहे आणि नाळेला असं लावून घेतलं, ते टाकून घेतलं आहे, जेणेकरून नाळ कट केल्यानंतर त्याला इन्फेक्शन होऊ नये किंवा जखम वगैरे काही वाढू नये. त्यासाठी आपण टिंक्चर आयोडीनने क्लीन करून घेतो आहे. तर ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचं जे काम आपल्याला करायचं आहे की करडांच्या पायाचे जे कवळे नखं जे आहेत एक्स्ट्रा वाढलेले खालचे खूर जे आहेत ते आपण नखाने हळूवार कट करून टाकायचे आहेत. इतके पक्के नसतात ते, नखाने सहजासहजी निघतात ते, जेणेकरून बकरांना उभं राहायला सोपं जातं. त्याने बकरं लवकर उभी राहतात, सटकत नाही, पडत नाही. तुम्ही बघू शकता चारही पायांचे आपण जे कवळे खूर आहेत एक्स्ट्रा वाढलेले, ते कवळे खूर आपण कट करून टाकलेत. तर आपले जे पिल्लू आहेत शेळीचं, शेळी बऱ्या प्रकारे चाटून तिने स्वच्छ केलं आहे. आणि आमच्या ज्या छोट्या मालकीनबाई आहेत त्या पिल्लांना बघून खूप खुश आहेत आणि आनंद व्यक्त करत आहेत. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पिल्लं जी आहेत जन्मलेली हे अतिशय छान जन्माला आलेली आहेत. ॲक्टिव्ह आहेत, निरोगी आहेत, वजन वर्ग व्यवस्थित आहे. एक टॉप क्वालिटीची बिटल मेलकडनं आपण ती क्रॉस केलेली होती. काठीवाडी जी शेळी आहे ही बिटल बोकडाकडनं आपण क्रॉस केलेली होती. बोकडे अतिशय टॉप क्वालिटीचा बोकड होता. त्यामुळे तुम्ही रिझल्ट बघू शकता. कानाची लेंथ, बॉडी स्ट्रक्चर जे आहेत बकरांचं हे चांगल्या प्रकारे उतरले क्रॉस असूनही. पिल्लं जी आहेत ती काठीवाडी बिटल क्रॉस आहेत. आपल्याकडची जी शेळी जी होती काठीवाडी होती आणि बोकड जो होता हा टॉप क्वालिटीचा बिटल बोकड होता. त्यामुळे हा रिझल्ट बऱ्यापैकी उतरलेला दिसतोय.
तर यानंतर सर्वात शेवटचे आणि महत्त्वाचे काम म्हणजे टॉपिकवर हा जो स्प्रे आहे हा आपल्याला शेळीच्या योनीच्या ठिकाणी मारायचा आहे मागच्या बाजूने, जेणेकरून त्यावरती माशा घोंगावणार नाहीत किंवा खास करून हिरवी माशी जी आहे, जी आपण म्हणतो की आसडी घालते त्या ठिकाणी, इन्फेक्शन वाढवते योनीच्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपल्याला हा स्प्रे मारायचा आहे. जेणेकरून शेळीच्या पोटातील घाण किंवा जार पूर्ण पडल्यानंतर शेवटची जी घाण चिटकलेली असते त्यावर आपण तो स्प्रे मारणार आहे. त्यामुळे इन्फेक्शन जे आहेत हे बऱ्या प्रमाणात कमी केलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील, काही सजेशन असतील तर कमेंट टाकून विचारले तरी चालेल. आणि पावसाळा चालू झाला आहे. तुमच्या प्राण्यांची, लहान बकरांची काळजी घ्या. जेणेकरून भविष्यात तुमचा जो गोट फार्म आहे हा यशस्वीरित्या चालेल. ठीक आहे. धन्यवाद.